पहिला चेंडू आहे या उसराई गावदेवी उसराई चषकाचा पहिला चेंडू आणि मी सर्वांना विनंती करेन एक दर्जेदार आयोजन आहे। पहिल्या चेंडूला सुरुवात होण्या अगोदर सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात या पहिल्या चेंडूचा सन्मान या धावपट्टीवरती असेल। फर्स्ट बॉल फर्स्ट मॅच पहिला चेंडू पहिला सामना। ओ अतिशय सुरेख आणि सुरुवात केली एका दर्जेदार चौकारानं। सन्माननीय वसंतजी यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभहस्ते रवींद्र खंडागले प्रवीणजी खंडागले या ठिकाणी उपस्थित आहेत। मी संयोजकांना विनंती करेन प्रवीणजी खंडागले यांचा आदरपूर्वक सन्मान प्रशांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय सन्माननीय बिल्डर्स अँड डेव्हलपर रियालिटी मधील प्रशांतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल। सन्माननीय अतिथी आदरणीय ठाकरे साहेब त्याचबरोबर सन्माननीय बागवान साहेब या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत। त्यानंतर उपस्थित पाहुण्यांमधून प्रशांत पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि त्याचबरोबर या कार्यक्रमातील विवेक भोईर यांना विनंती असेल कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी विवेक भोईर वेलकम स्वागत आहे। प्रशांत पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सन्माननीय प्रशांतजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातोय। आदरणीय अतिथी कनकेश गोंधळी यांनाही विनंती असेल आपण प्लीज या मंचावरती कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत। सन्माननीय ठाकरे साहेब मालोजी शिंदे साहेब बागवान साहेब पोलीस यंत्रणेतील एक तत्पर अधिकारी कार्यतत्पर अधिकारी आणि खरं तर ज्या अधिकाऱ्यानं या पनवेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पदभार सांभाळला तेव्हापासून त्यांची तत्परता आमच्या पनवेलकरांना ठाऊक आहे। गार्गी एंटरप्राइजेस सन्माननीय विवेकजी भोईर वेलकम आपला मुख्य अतिथी कक्षात मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी जी आपल्याला खरं तर ज्युपिटर या ब्रँडेड कंपनीची या मॉडेलची जी आपल्याला स्कूटर दिसतोय दुचाकी दिसतोय भरत पाटील बेलवली सरपंच उपसरपंच बेलवली भरत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करेन भरतजी विनायक भगत यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभहस्ते भरत पाटील बेलवली यांचा आदरपूर्वक सन्मान। गार्गी शूटर आणि खरं तर समालोचकांवरती ज्यांचं प्रचंड प्रेम त्यातीलच आणि आयोजनकर्त्यांवरती दरवर्षी सालाबाद प्रमाणे नात्यांमधील गोडवा जर बघायचा असेल ना तर मुकेश भगत विवेक भोईर परेश पाटील या ऋणानुबंधात पाहावा ते विवेक सतीश पाटील बेलवली या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करेन आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावरती यायचं आहे सतीश पाटील। त्यानंतर आदरणीय नंदू भगत यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभहस्ते त्या आदरपूर्वक सन्माननीय नंदूजी यांना विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान या संयोजकांच्या माध्यमानं 2024चा गावदेवी उसराई ट्रॉफी 2024 भव्य आणि दिव्य आयोजन रजनी प्रकाश झोतातील मनाला आणि हृदयाला भुरळ पाडणार एखादा सौंदर्य पाहून प्रियकरानं प्रियसीची केलेली स्तुती त्याप्रमाणे अगदी या दर्जेदार आयोजनाची स्तुती या ठिकाणी निश्चित आम्हा समालोचकांच्या वतीनं सतीश खिल्लारे या ठिकाणी उपस्थित आहेत। सतीशजी खिल्लारे 2 मिनिटं पंचांना विनंती असेल फक्त 2 मिनिटं सामना कारण मान्यवरांचा ताफा या कार्यक्रमातून प्रस्थान करतोय। ओके त्याचबरोबर सतीश खिल्लारे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती केला जाईल। नंदू भगत आपल्याला विनंती असेल तदनंतर सरपंच साहेब कुठे आहेत नितीनजी भगत आपल्याला विनंती असेल या कार्यक्रमातील सन्माननीय सतीशजी खिल्लारे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातोय। खरं तर ही स्पर्धा आपल्या या पंचक्रोशीला नव्हे तर रायगडला आणि रायगडच्या मनाचा ठाव घेणारी स्पर्धा आहे। प्रतीक्षा असतोय या स्पर्धेला कधी एकदा ही स्पर्धा आमच्या भेटीसाठी येतोय। आज खरं तर या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन
सन्माननीय अतिथी चला तर जाऊया आपल्या मैदानाकडे, ज्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. मुंबई भूषण चंदू शेट्टे सर यांच्या आवाजातून विवरण ऐकूया या पहिल्या सामन्याचं. धन्यवाद सर. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ आणि युवा सेना उसरली खुर्द आयोजित असणाऱ्या गावदेवी उसराई चषकात हार्दिक स्वागत. या वेळेला फुलटॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. रन मात्र तिकडे मिळणार नाहीये. षटक क्रमांक जर पाहिलं तर इकडे 1 संपलेला आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या 9. 1 विकेट माघारी परतलेली आहे गावदेवी बेलवली संघाची मोर्या 11 पळसपे संघाच्या विरुद्ध. षटक क्रमांक 1 मात्र या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या 9 होताना पाहायला मिळते. बेलवली आणि पळसपे पनवेल तालुक्यातील ही दोन्ही गावं नेहमी चर्चेत असतात आणि आज ती पाहायला मिळतील मात्र उसरलीमध्ये. पनवेल शहराच्या अगदी लगत असणारे हे उसरली नावाचं गाव नेहमी चर्चेत असतं विविध कारणासाठी आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या खेळासाठी. क्रिकेटच्या खेळाबरोबर तालुक्यात किंवा आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये खेळामध्ये प्रावीण्य तर तालुक्याने दाखवलेलंच आहे, परंतु आयोजनामध्ये देखील सगळ्यांना प्रतीक्षा असते उसरलीच्या स्पर्धेची. आणि गावदेवी उसराई चषक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 सुरुवात होते. राहुल बैकर यावेळेला फुल टॉस बॉल टोलावण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेटचं पतन. खेळाडू नंबर 2 बाद होत आहेत. विकेट. बऱ्याच कालावधीनंतर पनवेल आणि परिसरामध्ये समालोचनाची संधी मिळते आणि आज उसरलीमध्ये ती संधी मिळते आणि आपल्या सगळ्यांना भेटण्याची संधी मिळेल. आणि इकडे आल्यानंतर डीजे नितीनचा आवाज देखील खणखणीत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतोय. सर या ठिकाणी दीप सिटी सोसायटीच्या सर्व मुख्य पदाधिकाऱ्यांचं आगमन या ठिकाणी या उसराई चषकाला, गावदेवी उसराई चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी होतोय. मी दीप सिटी सोसायटीच्या ऑल मेंबर्सचं मनापासून सविनय सहर्ष स्वागत करतोय. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 बलाढ्य संघ मात्र या ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध बलाढ्य अशा स्पर्धेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परंतु समोर जर पाहिलं तर विकेट आली आणि इकडे धावा करायच्या आहेत. यावेळेला बिग हिट केला जातोय मिड विकेटच्या दिशेने. बॉल भिरकावला आणि पाठवला सीमा रेषा पार. षटकार. या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर हेमंत भगत असतील, मुकेश भगत असतील आणि ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्दच्या वतीने आयोजित असणारे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. यावेळेला आपण पाहू शकता ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. राहुल बैकर यांनी एक विकेट घेतली खरी, परंतु हा आनंद त्यांना जास्त काळ साजरा करू दिलेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये जसे राकेश म्हात्रे आले त्यांच्या बॅटमधून मात्र एक मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. ओव्हर दुसरी सुरू आहे. धावसंख्या 15 झाली आहे. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. पुन्हा एकदा बिग हिट, पुन्हा एकदा मिड विकेट आणि पुन्हा एकदा 6-6-6 षटकार. नंबरला येऊन 1 नंबरची कामगिरी करायला सुरुवात केली आहे. 2 षटकार मात्र त्यांच्या बॅटमधून आलेत. राकेश म्हात्रे यांच्या धावसंख्येने उसळी घेतली आणि बेलवलीकर सांगतायत आम्हीही तयारीमध्ये आलोय या ठिकाणी पळसपेच्या विरुद्ध.
यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता, हळू हलक्या हाताने मात्र ऑन साईडला स्टिअर केला, शॉर्ट मिड विकेटला अडवला खरा, परंतु तिकडे एक धाव मात्र मिळणार आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर 2 विकेट परतल्यात माघारी आणि धावसंख्या झालेल्या आहेत 22. गावदेवी उसराई चषक 2024. आकाश पवार आहेत आणि आकाश पवार यांच्या जोडीला जर पाहिलं तर राकेश म्हात्रे आहेत. या जोडीला मात्र डावाला पुढे घेऊन जायचे, परंतु गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतात राजू ठाणगे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय, लेंथवर टप्पा टाकला यावेळेला आणि यष्टीरक्षकांकडे पाठवला हा चेंडू. पाहू शकता कशा प्रकारे चेंडू टाकलाय राजू ठाणगे म्हटलं तर पळसपेचा ढाण्या वाघ आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत. गेली कित्येक वर्ष राजू ठाणगे आणि पळसपे संघ हे समीकरणच बनलंय आणि आज ते पुन्हा एकदा पाहायला मिळतं टीमसाठी. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलेला चेंडू जाईल लॉंग ऑफच्या फिल्डरच्या हातामध्ये, आणखीन एका विकेटचं पतन. बाद असं याच दरम्यान शुभम पाटील बेलवली यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनापासून शब्दसुमनानं सहर्ष स्वागत केलं जाईल. शुभमजी प्लीज आपण अतिथी कक्षात या. त्याचबरोबर आमच्या RNJ फिटनेस क्लबचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. देवीदासजी भगत यांची उपस्थिती आहे, जितेंद्र भगत यांची उपस्थिती आहे, राकेश जोशी आणि त्याचबरोबर भूषण पाटील या सर्व आमच्या RNJ फिटनेस क्लबच्या मेंबर्सचं मी मनापासून गावदेवी उसराई चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता पुन्हा एकदा राजू. यावेळेला मात्र पुन्हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि आणखीन एका खेळाडूला पाठवलाय माघारी. जबरदस्त गोलंदाजी राजू ठाणगे, आणखीन एक विकेट. या ठिकाणी पाहू शकता आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळालेली आहे. खरं तर अद्विक रियालिटीचे सन्माननीय राज लोटनकर, निस्सीम शिवभक्त, रायगडच्या राजेश्वराच्या समाधीचं कैक वेळेला ज्यांनी दर्शन घेतलं आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा एक दर्जा निर्माण केला. राज लोटनकर, अद्विक रियालिटी, या अद्विक रियालिटीचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रियालिटीचे प्रोप्रायटर सन्माननीय राज लोटनकर, वेलकम, स्वागत आहे. धन्यवाद सर. जावेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने काय सुंदर गोलंदाजी सध्याच्या घडला. लगातारच्या 2 विकेट घेतलेल्या आहेत राजू ठाणगे, जो ब्रँड आहे पळसपेचा, आज मात्र पुन्हा एकदा आपल्या गावाच्या नावासाठी पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहेत. लगातारची 3री विकेट म्हणजे हॅट्रिक या स्पर्धेत पहिल्याच मॅच मध्ये आणि पहिल्याच डावामध्ये राजू ठाणगे घेत आहेत विकेट.
लगातारच्या 3 विकेट या ठिकाणी घेतलेल्या आहेत राजू ठाणगे. ज्या राजू ठाणगेने या ठिकाणी आपण पाहू शकता कित्येकदा पळसपे संघाला विजय मिळवून दिलाय आणि आज पुन्हा एकदा टीमच्या मदतीला धावून येताना पाहायला मिळत आहेत. पहा क्या बात आहे. राजेंद्र पाटील सर यांच्याकडून मात्र पारितोषिक या ठिकाणी राजू ठाणगे यांनी हॅट्रिक घेतली त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार. जो संघ मॅच जिंकेल त्यांच्यासाठी 1000 आणि आणखी जो हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची त्याच्यासाठी देखील क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून देखील ज्यांनी काम पाहिलेलं आहे असे राजेंद्र पाटील सर आमचे मित्र आणि टेनिस बॉल क्रिकेटचे प्रचंड चाहते यांच्याकडून हा पुरस्कार आहे. अभिसाठी देखील पारितोषिक आहे. षटकारासाठी पारितोषिक असणार आहे. सौरभ पाटील यांच्याकडून हा पुरस्कार असणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी थोडंसं संकटात आहे पारी स्वाभाविक आहे परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. सध्या जर पाहिलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर बेलवलीच्या बाजूने असणारा सामना तिसऱ्या षटकात पळसपेच्या बाजूने झुकताना पाहायला मिळाला आहे. परंतु का कुणास ठाऊक येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकतं आणि इकडे बेलवली सुद्धा कमबॅक करू शकते. ती क्षमता त्यांच्याकडे आहे. तिरंगा शिवकर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सोसायटी पनवेल या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सज्ज राहायचंय. 23 धावा 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा राजू ठाणगे यांच्याकडेच आपण पाहतोय. आकाश पवार आणि जोडीला टाइम देखील जो आपल्याला टाइम दिलेला आहे त्यामध्येच तुम्हाला डाव संपवायचा याची नोंद घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला अभिषेक चोरगे. डाव सावरायचा आपल्या गावाचा आणि गावासाठी खेळायचा आहे. यावेळेला मनगटाच्या साह्याने ऑन साईडला बॉलला ढकललं. 1 रन तिकडे पूर्ण केली गेली आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाते. काय बॉलिंग केले या ओव्हरमध्ये आणि लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडीशी मिक्सफील्ड झाली आणि या दोघांनी चलाखी या ठिकाणी दाखवली. 2 धावांमध्ये धाव संख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. ओव्हर संपतायत 3 विकेट गेल्या आहेत 5 आणि धावा झाल्या आहेत त्या 25 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. थँक्यू. खरं तर 3 षटकं झाली. ड्रिंक ब्रेक होतोय आणि अतिथी कक्षामध्ये काही जे मान्यवर आहेत पोलीस बॉईज संघटना आणि असं म्हटलं जातोय की ना जातीसाठी ना पातीसाठी सदैव संरक्षणासाठी या उक्तीप्रमाणे संघटना समजल्याशिवाय समाजकार्य समजणार नाही आणि समाजकार्य समजल्याशिवाय महाराष्ट्र पोलीस बॉईज ही संघटना समजू शकत नाही. या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील खरं तर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आहे त्या संघटनेचा एक सामूहिक सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी आदरणीय मुकेश भगत किंवा नितीन भगत सरपंच यांना विनंती करेन की प्लीज आपण या. किशोर वाजे साहेब महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष. अतिश तेपुगडे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना रायगड जिल्हा संघटक. राजेश पाटकर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सदस्य. करण पवार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सदस्य. रमेश जमादार पोलीस बॉईज संघटना सदस्य. सौरभ चव्हाण महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सदस्य आणि गणेश गुरव महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना. पूर्ण संघटनेला विनंती केली जाईल आपण सामूहिक आपला सन्मान स्वीकारण्यासाठी त्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे मार्गस्थ व्हायचं आहे. सरपंच नितीन भगत आणि हॅलो कमी करण्याचा गेन कमी. हॅलो
कमी कर म्हणून पॉवर कमी कर, गेन पण कमी कर. महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना उसरली ग्रामपंचायतीचे यशस्वी सरपंच नितीनजी भगत आणि मुकेश भगत यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांनाही राजा शिवछत्रपतींची मूर्ती आणि त्याचबरोबर सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि वस्त्रालंकार देऊन त्यांचा सन्मान होतो आहे. धन्यवाद. टॉससाठी देखील विनंती असणार आहे. या ठिकाणी तिरंगा शिवकर आणि त्याचबरोबर सोसायटी पनवेल या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. इकडे आपण पाहू शकता षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी आता चौथं सुरू आहे. धावसंख्या 28. थोडंसं स्ट्रगल बेलवलीकरांचं सुरू आहे, परंतु त्यांना इकडे प्रयत्न करावे लागतील. आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर सध्याच्या घडीला आकाश जे सलामीला आलेत त्यांना मात्र आता या ठिकाणी बॅटिंग करायची आहे आपल्या गावासाठी. यावेळेला एक वेगवान फटका मात्र टोलावला जातोय. काव कॉर्नरच्या दिशेने स्ट्रोक खेळला, एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कॉल, थ्रो आलाय, एकाच धावेवर थांबवलंय. धावसंख्या 1 ने मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. डाव जर पाहिलं तर या ठिकाणी पहिला सुरू आहे. परेश पाटील यांच्याकडून 3 षटकार जर लगातार आले तर अभि चोरगे यांच्याकडून 1000 रुपयाचा यांच्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा या क्रिकेटमध्ये एक वेगळीच मजा आहे. हे टेनिस बॉलचं क्रिकेट आहे. यावेळेला फुल टॉस बॉल, टायमिंग नाही करू शकले, गलीच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला खरा, परंतु त्यानंतर पुन्हा पॉईंटच्या दिशेने गेलाय. तिकडे जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 2 ने जाऊन पोहोचते ती 31. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी चौथं मार्गस्थ आहे. आज जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र भव्य दिव्य असा गावदेवी उसराई चषक पाहतोय आपण. आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित राहत आहेत आणि या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जातं आयोजन कमिटीच्या वतीने. स्ट्राईकवर जर पाहिलं तर पुन्हा एकदा पाहायला मिळतात आपल्याला आकाश अभिषेक. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा अंदाज नाही घेतला, अगोदरच बॅट फिरवली गेली, टायमिंग नाही करू शकले, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. ओव्हर संपल्या 4, धावसंख्या झाली 31, विकेट गेल्या आहेत त्या 5. विशेष म्हणजे आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हेमंतजी भगत असतील, मुकेशजी भगत असतील, ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्दचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला आलंय. पनवेल तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा उसरली खुर्दची आपल्या भेटीला येताना पाहायला मिळालेली आहे. आणि विशेष म्हणजे या नामवंत स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 निवेदक, मला विचारलं तर महाराष्ट्रातील नंबर 1 निवेदक कोण आहे तर मी नितेश पंडित सरांचंच नाव आवर्जून सांगेल. आणि या स्पर्धेची शोभा मात्र त्यांच्या आवाजाने, त्यांच्या निवेदनाने देखील वाढताना पाहायला मिळते. जबात मॅचच्या दिशेने 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 5व्या षटकात काय होईल म्हणजे खऱ्या अर्थाने हाणामारीचं षटक, शेवटचं षटक. पहा, काळानुरूप क्रिकेट बदलत गेलं, क्रिकेटमधील ओव्हर बदलत गेल्या, परंतु क्रिकेटची रंजकता नाही कमी झाली. विविध आता जर पाहिलं तर यूट्यूब नावाचं माध्यम आलंय आणि यूट्यूबच्या आल्यानंतर क्रिकेट मात्र खऱ्या अर्थाने बदललं गेलं. आणि आज हे बदललेले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. गावागावांची ओळख म्हणजे क्रिकेट झालेलं आहे. गावाचे क्रिकेट संघ असतील, गावचे क्रिकेट स्पर्धा असतील, गावचे खेळाडू असतील, गावचे चाहते असतील, हे सुद्धा आता एक ओळख निर्माण झाली आहे. आणि ही ओळख या क्रिकेटच्या खेळाने निर्माण करून दिलेली आहे. तुमचं आमचं जे मैत्रीचं नातं देखील निर्माण झालंय ना, ते सुद्धा याच क्रिकेटच्या खेळाने निर्माण केलं आहे. आणि त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट म्हटलं तर आपल्या जीवाभावाचा विषय, आपल्या जवळचा विषय, अगदी जवळचा विषय. आणि या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, याची नोंद तिरंगा शिवकर आणि सोसायटी पनवेल या दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. तर शेवटच्या षटकात काय होणार, डाव पहिला मात्र या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु शेवटच्या षटकात काय घडेल, कारण मॅचमध्ये येण्यासाठी, मॅचच्या बाहेर जाण्यासाठी एक षटक देखील काफी असतं. आणि आता इकडे जर पाहिलं तर धावा कराव्या लागतील आणि कमीत कमी एक 10-15 जरी धावा आल्या किंवा त्यापेक्षा आल्या जास्त तर मजा येईल मॅचमध्ये. शेवटच्या षटक जर पाहिलं तर गोलंदाज संदीप महालकर येताना पाहायला मिळतात. पाहूया संदीप कशा प्रकारची कामगिरी करतायत. एका बाजूला आपण पाहू शकता आकाश पवार आहेत जे सलामीला आले, जोडीला अभि चोरगे आहेत. या दोघांना आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे. आता हे गावासाठी क्रिकेट असताना या क्रिकेटची बातच काही न्यारी आहे, कारण अंगावर आपण आपल्या गावाच्या नावाचा टी शर्ट परिधान करून मैदानात उतरतो, त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेर जातोय. नो बॉल मात्र या ठिकाणी पंच घोषित करतायत. नो बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. आणि यानंतर जर पाहिलं तर फ्री हिट देखील
समेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत असणारी ग्रामस्थ मंडळ युवासेना व युवासेना उसरली खुर्द आयोजित असणारी स्पर्धा आपला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने हेमंत भगत साहेब, मुकेशजी भगत साहेब आणि ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्दची ही क्रीडा स्पर्धा आज पहिल्याच दिवशी सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. पाहूया पंचांच्या निर्णयाची या ठिकाणी प्रतीक्षा असणार आहे. आणि या ठिकाणी व्हाईट बॉल आहे. चला, व्हाईट बॉल आहे अवांतरच्या स्वरूपात. तर धाव या ठिकाणी आली आहे. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम. एक मिनिट सर, एक मिनिट थांबायचंय. फायनल कॉल, लास्ट कॉल. तिरंगा शिवकर बनाम सोसायटी पनवेल. दोन्ही संघाच्या संघनायकांपैकी एक संघनायक या ठिकाणी आला की दुसऱ्या संघाला परत एकदा शेवटचा पुकार दिला जाईल. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला सत्र संपण्या अगोदर टॉस बॉक्सकडे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला टॉस होणार आहे. तिरंगा शिवकर आणि सोसायटी पनवेल. दर्जेदार आयोजनात जितेंद्र भगत असतील, नितीन भगत असतील, मुकेश भगत असेल, हेमंत भगत असतील. खरं तर अशा कैकांनी महेंद्र पाटील, कैकांची खरं तर 4 रजनीमध्ये 5 रजनीमध्ये प्रमोद पाटील अशा कैक शिलेदारांचा प्रचंड मोठं योगदान या स्पर्धेदरम्यान आहे. तदनंतर संजय भगत, जयवंत भगत, जितेंद्र पाटील, मच्छिंद्र पाटील, जितेंद्र भगत अशा कैकांचं योगदान आहे. आणि त्यांच्या संयोजनातून खंड पडता कामा नये, कारण घेतला हाती वसा टाकू नये या उक्तीप्रमाणे आम्ही सालाबादप्रमाणे गावदेवी उसराई चषकाचं आयोजन. खरं तर कुलकर्ण्यांची सवय लागली होती या उसराई चषकाला. मग एक वर्षी सोनाली कुलकर्णी, तर दुसऱ्या वर्षी धवल कुलकर्णी अशा कैकांचे म्हणजे क्रिकेटमधील सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचं आगमन या मंचावरती असतो आहे. जाऊया कॉम्बॉक्सकडे जिथं आवाज ऐकायला मिळेल. चंदू शेट्टी सर. धन्यवाद. जबरदस्त मॅचच्या दिशेने एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला भेटीला आली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केल्या. धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल, खराब बॉल होता, त्याच्यावर आक्रमण केलं आणि बॉलला भिरकावून दिलं सीमारेषा पार. 6 षटकार. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 39 धावा धावफलकावर. अंतिम षटक आहे, धावा करायचं षटक आहे. गावदेवी बेलवलीसाठी मात्र या ठिकाणी फाईट करताना पाहायला मिळत आहेत आकाश पवार आणि एक जबरदस्त हिट पाहायला मिळाला. हो, हे शेवटचं षटक आहे, धावा करायच्या आहेत.
ओ यावेळेला आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल काहीसा खाली राहिलाय, थोडासा वळलाय, वळून मात्र यष्टीरक्षकांकडे गेलाय. डॉट बॉल कमबॅक केलं मात्र पळसपेकरांनी देखील. एका बाजूला राजा पाटील फ्रॉम पळसपे आणि दुसऱ्या बाजूला आकाश पवार फ्रॉम बेलवली यांच्यातील लढत पाहायला मिळते. यावेळेला फुल टॉस पुन्हा एकदा, याही वेळेला रिझल्ट सेम. सीमा रेषा पार, षटकार. संदीप महालच्या गोलंदाजीवर मात्र इकडे धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि शेवटच्या षटकात तुटून पडले त्या ठिकाणी आकाश आणि बॉलला सातत्याने आकाश दाखवायचं काम करतायत. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आता 45 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 45 धावा हळूहळू जर पाहिलं तर 50च्या दिशेने वाटचाल या ठिकाणी बेलवलीकरांची होताना पाहायला मिळते. आकाश यावेळेला आपण पाहू शकता बॅटची कडा घेतली आहे, बॉल निघालाय पाठीमागच्या बाजूला, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 47 वर जाते. पहिली मॅच आपण पाहतोय गावदेवी बेलवली विरुद्ध मोरया 11 पळसपे आणि पहिली बॅटिंग करत असताना बेलवली संघ आता 47 वर. सुरुवातीला स्ट्रगल करत होता संघ, परंतु या षटकात मात्र धावा बनतायत. संदीप महालकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. यावेळेला फुल टॉस, त्याच्यावर आक्रमण आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषा ओलांडतोय. 6 षटकार. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन. नमस्कार, मी आमदार धावा या ठिकाणी जर पाहिलं तर तुटून पडले, सलामीला आले होते, सुरुवातीला थोडं स्ट्रगल करत होते आणि आता जर पाहिलं तर आकाश पवार या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 50 ओलांडली आहे. 53 धावांवर मात्र गावदेवी बेलवली संघ जाताना पाहायला मिळतोय. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा आक्रमण, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. लॉंग ऑनला मात्र चेंडू जाईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, 2 घेतल्या, तिसरीचाही प्रयत्न केला गेला आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी येते विकेट. धावसंख्या 2 ने पुढे गेली म्हणजे 55 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. 5 षटकं संपली आणि धावसंख्या जर पाहिली तर 55 झाली आहे बेलवली संघाची आणि ज्या वेळेला पळसपे बॅटिंगला येतील त्यांना 56 धावा करायच्या आहेत. गावदेवी उसराई चषक 2024 भव्य दिव्य असं आयोजन आणि पहिल्या मॅचचा पहिला डाव मात्र या ठिकाणी संपलाय. तिरंगा शिवकर विपक्ष सोसायटी पनवेल या दोन्ही संघाला आता शेवटचा पुकार आहे. आता पुकार दिला जाणार नाही तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. संयोजकांकडून हा सांगावा असेल. त्याच्यानंतर अगदी विनंती असेल, खरं तर आपण पाहू शकाल स्पर्धेचं एक आयोजन आहे, परंतु या आयोजनामध्ये प्लेअर ऑफ द सिरीजसाठी उत्तमोत्तम कामगिरी करणारा एखादा खेळाडू तो ठरवला जातो आहे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, प्लेअर ऑफ द सिरीज. त्या प्लेअर ऑफ द सिरीजसाठी गार्गी एंटरप्राइजेस, गार्गी शूटर अशा कैक नावानं प्रचलित असणारं पनवेलमधील एक नाव आहे विवेकजी भोये. खरं तर त्या स्पर्धेदरम्यान त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. जे ज्युपिटर या ब्रँडेड मॉडेलची दुचाकी आपल्याला आणि खरं तर हे ड्रोनचे व्ह्यू आहेत आपण पाहू शकाल. ही क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीचे व्ह्यूज आपल्याला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं ऑन स्क्रीनवरती या चित्रपटलावरती पाहायला मिळत आहेत. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक अद्यावत मैदान आणि त्या मैदानावरती सुरू असणारा सामना मॅच हे आपल्याला अगदी त्याच पद्धतीनं पाहायला मिळतोय त्या दर्जेदार आयोजनाचं. तदनंतर या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी बाळासाहेब माने रक्षक 2 या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळासाहेब माने आहेत का? त्यांना विनंती असेल. तदनंतर सन्माननीय मच्छिंद्र कंठाले सर यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. मच्छिंद्र कंठाले आपला आदरपूर्वक सन्मान त्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्माननीय टॉस बॉक्समध्ये सरपंच नितीन भगत साहेबांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते मच्छिंद्र कंठाले यांचा आदरपूर्वक सन्मान करायचा आहे. तदनंतर रोहनजी भिंगारकर
सन्माननीय रोहन बिंगारकर यांना विनंती आहे आपण आपला आदरपूर्वक सन्मान आमच्या या चषकाच्या दरम्यान या ट्रॉफीच्या दरम्यान येथे स्वीकारायचा आहे. तदनंतर देवलनाथ ढेरे ग्रामसेवक आहेत, ग्रामविकास अधिकारी. तदनंतर देवेंद्र गोबले सर आपल्याला विनंती असेल आपण प्लीज. राजेंद्र गोबरे सर आपल्याला विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान राजेंद्र सर या ठिकाणी आपला आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी संयोजकांना विनंती करेन संजयजी भगत यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते राजेंद्र गोबले सर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय वसंत भोईर व अरुण भोईर यांना विनंती असेल सन्माननीय नरेश भगत यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान वसंत भोईर अरुण भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान आपण अतिथी कक्षात त्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अतिथींच्या स्वागत कक्षाकडे आपण त्यांचा स्वागत करून घ्यायचं आहे. दोन्ही टीमला शेवटची वॉर्निंग होती. आत्ता विनंती नसेल ती वॉर्निंग असेल आहेत का? तर दोन्ही टीमला संदीप पाटील यांना विनंती आहे आपण आपला आदरपूर्वक संदीप पाटील त्यांचा आदरपूर्वक सन्मान सूरजजी भगत यांच्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय संदीप दादांचा आदरपूर्वक सन्मान होईल. खरं तर एक उत्तम नियोजन 52 कशी सोन्यासारखं 24 कॅरेट असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या आयोजनाचा सन्मान हा तेवढाच आत्मीयतेनं आणि स्वीकारल्यानंतर जी भावना जी फिलिंग आपल्याला होईल ती निश्चित एक वेगळी असणार आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला जयंत शेलार आणि रोशन भोईर आपटा आपल्याला विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान जयंत शेलार आणि रोशन भोईर आपटा आपल्याला विनंती आहे आपण प्लीज. आणि विक्रांत रांजणे बिग सिटी विक्रांत रांजणे बिग सिटी दीप सिटी विक्रांत रांजणे दीप सिटीच्या सर्व मेंबर्सना या ठिकाणी सन्मान दिला जाईल. हा सन्मान आमच्या आपुलकीच्या भावनेतून दिला जातोय कारण तुमच्या येण्यानं आमच्या या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित होतोय आणि म्हणूनच आपला हा सन्मान एक मानपूर्वक केला जातोय. त्याचा स्वीकार आपण करताय. तदनंतर राजू रोडे बॉस राजू रोडे खरं तर या स्पर्धेला बॉल ज्यानं स्पॉन्सर केलेले आहेत चेंडू ज्यानं स्पॉन्सर केलेले आहेत तर त्यांच्या सहकार्यासाठी त्यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. त्यांनाही माझ्या राजा शिवछत्रपतींची लोडवरती अगदी ऐटीत बसलेली मूर्ती छबी या ठिकाणी आपल्याला निश्चित दिली जाईल. तर राजू रोडे यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. राजू रोडे सूरज भगत यांच्या पवित्र शुभ हस्ते आपट्यावरून रोशनजी भोईर यांची शुभ उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय आमच्या सूरजजी भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते. खरं तर आदरणीय रोशन भोईर आपटा जयंत शेलार हे सर्व आमच्या ऋणानुबंधातील आहेत. शुभारंभ बघा ना मंगळवारी आहे आई गावदेवीचं वार आहे. युवा शक्ती मित्रमंडळ आदरणीय घाणेकर आणि तदनंतर विनायक वजेकर यांना विनंती असेल विनायक वजेकर आणि तदनंतर घाणेकर
विनायक वजीरकर आणि सन्माननीय घाणेकर साहेबांना विनंती आहे, युवा शक्ती ग्रुप युवा शक्ती मित्रमंडळाच्या आदरपूर्वक सन्मानाचा हा सोहळा आपण या स्वागत कक्षात पाहतोय, ज्या ठिकाणी गावदेवी उसराई चषक 2024 या चषकादरम्यान या मुख्य मान्यवरांचा इतरांची वर्दल कमी असावी, कारण आमच्या कॅमेरामनला ती धावपल करावी लागतोय जशी मांडवात आजच्या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी विनायक वजीरकर आणि आदरणीय घाणेकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय। त्यात तदनंतर राजू रोडे यांनाही विनंती असेल, या स्पर्धेला आवश्यक असणारे सर्व जे चेंडू आहेत हे ज्यांच्याकडून सुपूर्द करण्यात आले। तर जाऊया कॉम्बॉक्सकडे, जिथून ऐकायला मिळेल या मैदानावरचं धावतं विवरण। खेळ महत्त्वाचा आहे। आपण पाहताय गावदेवी उसराई चषक 2024चा हा पर्व, या पर्वातील पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमधील पहिला सामना। O2 चंदू शेट्टे सर। शुभम पाटील बेलवली यांचाही आदरपूर्वक सन्मान असेल। शुभम पाटील बेलवली, शुभम पाटील बेलवली। सर इकडे जर पाहिलं तर प्रणित गायकर गोलंदाजीसाठी आले आणि पहिल्याच षटकात 2 मोठे हादरे दिलेले आहेत आणि प्रतिस्पर्धी टीमला बॅकफुटला पाठवताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या डावाची सुरुवात देखील एक जबरदस्त होताना पाहायला मिळाली आहे। पहिल्याच षटकात 2 हादरे देऊन मात्र प्रतिस्पर्ध्यांना बॅकफुटला पाठवलंय खरं, परंतु पळसपे आणि बेलवली ही पहिलीच मॅच रंगलेली आहे गावदेवी उसराई चषकामधील। चर्चेत आहे ही स्पर्धा, चर्चेत आहे हा सामना, कारण चर्चेत आहे हे आयोजन, कारण आयोजनातील पहिलाच सामना रंगलेला आहे। पहा आयोजकांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि इकडे जर पाहिलं तर पहिल्याच षटकातील 2 विकेट नंतर प्रणित गायकर पुन्हा एकदा आणि बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल बैकर। आणखीन एक हे जे नाव आहे या नावाने देखील या गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे आणि आज जर पाहिलं तर राहुल बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत। प्रणित यांचा आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। काय गोलंदाजी केली जाते, याला म्हणतात तिखट मारा आणि हा तिखट मारा या ठिकाणी प्रणित गायकर यांच्याकडून होताना पाहायला मिळतोय। टीमचे बेस्ट बॉलर आहेत, त्यांना मात्र पहिल्याच षटकात गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय आणि त्यांनी देखील आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ करत असताना मात्र 2 विकेट घेतल्या। याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना रायगड आणि या पोलीस बॉईज संघटनेचं कार्यक्रमातून प्रस्थान होतोय। प्रथमतः सदिच्छा भेट दिली त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचं मी गावदेवी उसराई चषकाच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। तर या ठिकाणी आपण पाहू शकता पहिलं षटक आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर यावेळेला मात्र फुल टॉस होता, त्याचा फायदा घेतला, खाली क्षेत्र निवडलं आणि 4 धावा या ठिकाणी वसूल केल्या खऱ्या आणि धावसंख्या जर पाहिली तर पाठवलेली आहे ती 5 वर। 56 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी फलंदाजीला उतरलेल्या या ठिकाणी मोरया 11 पळसपे संघाला गावदेवी बेलवली संघाच्या विरुद्ध 2 बलाढ्य संघांमधील लढत अशी या बलाढ्य अशा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। तर आज या मॅच मध्ये कोण विजयी होणार आणि विजयाने कोण सुरुवात करणार याची चर्चा आहे। यावेळेला मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय। पहिल्याच षटकात 3 हादरे दिलेत प्रणित गायकर यांनी। काय गोलंदाजी केली जाते, लाजबाब। आणखीन एक विकेट।
रायगड जिल्ह्यातील क्रिकेटला एक वेगळीच उंची असते। रायगडच्या क्रिकेटविषयी बोलावं तेवढं कमी आहे, कारण गेल्या काही वर्षात रायगडच्या क्रिकेटने खूप मोठी झेप घेतली आहे। रायगडच्या गावागावातील क्रिकेट, गावागावातील स्पर्धा, गावागावचे खेळाडू आणि क्रिकेटचे चाहते यांची चर्चा होत असते। आणि आज आपण पनवेल नगरीमध्ये आहोत आणि पनवेलच्या उसरली गावामधील जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिला डाव जर पाहिलं तर या ठिकाणी झाला, त्यामध्ये 55 धावा झाल्या, 56चा पाठलाग पाहायला मिळतोय। आणि तो करत असताना पहिल्याच षटकात प्रणित गायकर यांनी 3 हादरे दिले बेलवलीच्या प्रणित यांनी पळसपे संघाला, परंतु पळसपे संघ याही परिस्थितीमधून सावरू शकतो आणि पुन्हा एकदा उसळी घेऊ शकतो आणि त्यांना ती उसळी घ्यावीच लागणार आहे। कारण ग्रामीण क्रिकेटसाठी ज्या वेळेला तुमचा संघ मैदानात उतरतो ना, त्यावेळेला एक गाव आणि गावातील 11 खेळाडू आणि त्यांना पाहण्यासाठी अख्खं गाव मैदानात आणि मोबाईलवर वाट पाहत असतं। आपला गावाचा संघ खेळतोय आणि तो कसा खेळतोय हे पाहण्यासाठी यावेळेला बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय। पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळला, धावबाची संधी त्या ठिकाणी, परंतु तिकडे आपण पाहू शकता एक धाव पूर्ण केलेली आहे। धावसंख्या जर पाहिली तर 6 वर जाताना पाहायला मिळेल। सिद्धांत म्हात्रे आणि संदीप महालकर यांना मात्र आता डावाला सावरायचं आहे आणि पहिलं षटक जर पाहिलं तर बघता बघता इकडे संपलं। धावसंख्या झाली आहे 6 आणि विकेट गेलेले आहेत 3। धावा असताना मात्र 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत। जबरदस्त लढत पळसपे विरुद्ध बेलवली यांच्यातील लढत पाहायला मिळते। 11 खेळाडू गावचे मैदानात असतात, परंतु अख्ख्या गावाचं लक्ष असतं या 11 खेळाडूंवर, कारण त्या 11 खेळाडूंच्या बरोबर गावची इज्जत, गावची प्रतिष्ठा क्रिकेटच्या मैदानात लागलेली असते आणि या खेळाडूंना मात्र कामगिरी करावीची असते, कारण खेळाडू देखील उत्साहित असतात। ज्यावेळेला गावासाठी ते मैदानाच्या आतमध्ये उतरतात, अख्ख्या गावाचं त्यांच्यावर लक्ष असतं आणि ते देखील एका वेगळ्या ऊर्जेने मैदानात उतरतात, कारण गावाच्या नावाचा टी शर्ट त्यांच्या अंगावर असतो आणि त्या गावाच्या नावासाठी त्यांना क्रिकेट खेळायचं असतं। म्हणून ग्रामीण क्रिकेटची बातच न्यारी आहे। 6 धावा धावफलकावर म्हणजे अजूनही 50 धावा करायच्यात आणि 4 षटकं येणारी बाकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। सहा धावा धावफलकावर आहेत, 3 विकेट परतलेले आहेत माघारी। नितेश सरांनी माझे योगायोग गेल्या वर्षी याच मैदानात या स्पर्धेला भेट झाली आणि आज तब्बल 1 वर्षांनी याच ठिकाणी या स्पर्धेमध्ये भेट होते, म्हणजे भेट होण्यासाठी गावदेवी उसराई चषक महत्वाचा आहे। यावेळेला उडवलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला मात्र मारला गेला फटका। क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याच हातात चेंडू जाताना पाहायला मिळेल। आणखीन एक धक्का बसतो या ठिकाणी पळसपे टीमला आणि अजय पाटील घेत आहेत विकेट। तर सोसायटी पनवेल संघाचे संघनायक शिवकर संघाचे संघनायक आलेत। अगदी काही वेळानंतर तो टॉस होणार आहे, तर दोन्ही संघाचे खेळाडू आणि सहकारी आपण लगेच आमच्या आयोजकांशी संपर्क साधा। धन्यवाद। धन्यवाद सागरजी मांडवकर। आम्ही खऱ्या अर्थाने खिमनजी भगत आमचे मित्र आणि त्याचबरोबर मुकेशजी भगत या दोघांचे आभारी असू, कारण हे 2 युवा, हेमंत भगत स्वतः खूप चांगले क्रिकेटर आहेत, त्यांचे बंधू देखील जर पाहिलं तर या आयोजनामध्ये सातत्याने हिरारींनी भाग घेत असतात आणि आपल्या गावची ही स्पर्धा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चर्चेची का होईल याची काळजी मात्र ते या ठिकाणी घेत असतात। परंतु इकडे पळसपेची परिस्थिती थोडीशी बिकट आहे, कारण 6 धावा केवळ झाल्यात आणि 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत। परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु ती वेळ बदलण्यासाठी तुम्हाला एका जिद्दीने खेळपट्टीवर उभं राहावं लागतं आणि आता निलेश वायदंडे आलेले आहेत सिद्धांत म्हात्रे यांची साथ देण्यासाठी, अजय पाटील गोलंदाजीसाठी। यावेळेला कोलवा टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक उपलब्ध होते, त्यांच्याच दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते। सध्या वाट पाहायची वेळ आहे, कारण थोड्याशा विकेट गेलेल्या आहेत आणि एक आत्मविश्वास मिळवल्यानंतर मोठमोठे स्ट्रोक देखील खेळावे लागतील। 7 धावा धावफलकावर आहेत, 4 विकेट माघारी परतल्यानंतर जळीस्थळी कष्टी पाशाने तुम्हाला आणि आम्हाला क्रिकेटचा खेळ दिसतोय। वर्षाचे 365 दिवस याचा आपण विचार करतो। चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता, केवळ ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु नाही,
धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार नाहीये. दबाव वाढवत आहेत या ठिकाणी अजय पाटील, कारण विकेट आलेले आहेत 4. परंतु या दबावाला बळी न पडता एका जिद्दीने आपल्या गावाच्या नावासाठी खेळावे लागेल. हातातील बॅट मात्र फिरवावी लागणार आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 झालेले आहेत. यावेळेला एक दर्जेदार स्ट्रोक आला खरा, परंतु तिकडे फिल्डर आहेत. कव्हरचे फिल्डर मात्र लॉंग ऑफच्या दिशेने येत आहेत आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 8 वर जाताना पाहायला मिळते. 5 षटकांच्या या मॅच मध्ये जर पाहिलं तर धावा करायच्या आहेत त्या 56 आणि या 56 धावा करायच्या असताना सुरुवात थोडीशी डळमळीत झालेली आहे. 4 विकेट माघारी परतल्यात पळसपेच्या, मोरया 11 पळसपे, परंतु हा संघ एक बलाढ्य संघ कमबॅक करू शकतो. यावेळेला उडवलाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने, केलंय आक्रमण आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच चंदू सर, 8 मार्चला महिला दिन आहे आणि वर्ष 3रं ही स्पर्धा आहे. दरवर्षी जेव्हा महिला दिन जेव्हा या स्पर्धेमध्ये साजरा केला जातो तेव्हा प्रचंड महिला वर्ग या संपूर्ण विभागामधून येत असतो आणि 8 मार्चला ती रात्र आहे आणि त्या दिवशी सुद्धा अनेक सिने कलाकार, अभिनेते यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. नक्कीच या स्पर्धेची एक वेगळीच ओळख आहे आणि ही स्पर्धा म्हणूनच चर्चेत असते. गेली काही वर्ष जर पाहिलं तर गावदेवी उसराई चषक एक दर्जेदार स्पर्धा. पहा ना, मैदान किती सुंदर आहे, खेळपट्टी तेवढीच सुंदर, तेवढीच आरास पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे ट्रॉफी भूतो न भविष्यती अशा प्रकारची ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल महाराजांपेक्षा या जगात श्रेष्ठ दुसरं कोणी नाहीच, सर्वोत्तम. यावेळेला फटका पॉइंटच्या दिशेने, परंतु थर्डमॅनला मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. हाही चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल, जिकडे धावा मिळतील. 4-4-4 चौकार. निलेश वायदंडे यांनी मात्र मॅच सुरू केली. जो दबाव होता तो हटवण्याला सुरुवात केली आहे. विकेट गेल्या ते मात्र आता मागे पडलं आणि आपण या ठिकाणी जिंकायला आलोय ते डोळ्यासमोर येताना पाहायला मिळत आहे. 4 विकेट माघारी आहेत. 2 विकेट ओव्हर मात्र संपल्या. धावसंख्या झालेली आहे 18 आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. चला, पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल त्वरित आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. सोसायटी पनवेल आणि तिरंगा शिवकर आलेले आहेत माझ्या मते दोन्ही टीम. पाहूयात सिद्धांत म्हात्रे कशा प्रकारची साथ देतात या ठिकाणी पाहायचं आहे, कारण टीम मध्ये 11 जण असतात आणि 11 जणांची देखील भूमिका मोलाची असते. सुरुवातीचे फलंदाज जर या ठिकाणी काही करू नाही शकले तर मिडल ऑर्डरला खेळावं लागतं. त्यानंतर जर पाहिलं तर अंतिम टप्प्यातील फलंदाजांना खेळावं लागतं. म्हणजे ज्याला संधी मिळेल त्याला तुटून पडावं लागतं आणि त्याला खेळावं लागतं, कारण मैदानात उतरण्याचं भाग्य अख्ख्या गावातून फक्त 11 जणांना असतं आणि ह्या 11 जणांना 11च्या 11 जणांवर जबाबदारी असते. आपल्या गावाचं नाव करायचं आहे आणि त्यासाठी मात्र बेलवली आणि पळसपे यांच्यातील लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकातील दबाव दुसऱ्या षटकात हटवलाय खरा, परंतु या ठिकाणी बेलवली आणि पळसपे यांच्यातील चांगलीच मॅच पहिली रंगताना पाहायला मिळाली आपल्याला. आणि आता गोलंदाजीसाठी पहिल्या ओव्हरचा हिरो म्हणजेच प्रणित गायकर पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर सिद्धांत आणि निलेश वायदंडे ही जोडी मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांचा प्रयत्न हाच असणार आहे की या डावाला पुढे घेऊन जायचं आहे, माझ्या गावाला जिंकायचं आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी बेलवली आणि पळसपे दोघेही करतायत. यावेळेला आपण पाहू शकता लेंथवरचा बॉल थोडेसे सफल होऊन मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलला आणि तिकडे एक धाव पूर्ण केली खरी आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल, ती म्हणजे 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या स्पर्धेचे एक वेगळीच बात आहे, एक अगदी चांगले यावर्षी जर पाहिलं तर लाईट्स देखील एवढ्या लख प्रकाश, काय प्रकाश योजना पाहायला मिळते. म्हणजे कुठेही तुम्ही जा, म्हणजे कंप्लीट काही असूच शकत नाही. आणि नाईट टुर्नामेंट म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच असते की लाईट्स महत्त्वाची आहे आणि इकडे जर पाहिलं तर जबरदस्त प्रकाश.
यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, थोडीशी उसळी होती, बॉलचा काही अंदाज आला नाही, बॅकफुटला गेले खरे, परंतु तोपर्यंत बॉल शूट होतोय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये, म्हणजे डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. आणि परंतु स्ट्राईकवर आपल्याला तेच पाहायला मिळत आहेत निलेश वायदंडे, ज्यांनी मात्र एक षटकार आणि एक चौकार आपल्या गावासाठी या ठिकाणी खेळलेला आहे. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलेल. यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झालाय. चेंडूच्या रेषेतच नव्हते, अंदाज घेतला, बॅट फिरवली, परंतु बॅट एका बाजूला आणि बॉल एका बाजूला होता यावेळेला. आणि इकडे कमबॅक मात्र होताना पाहायला मिळत आहे. 15 चेंडूमध्ये 37 धावा. मॅच संपलेली नाहीये. या 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला, मॅच ऑन राहू शकते, परंतु तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. यावेळेला आपण पाहू शकता ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय. प्रणित गायकर सांगतायत मी सुद्धा या डावाचा हिरो आहे, 3 विकेट घेतल्यात. विशेष म्हणजे पहा, टप्पे ते पुढे मागे करतायत, गती ते कमी जास्त करतायत, आणि त्याचमुळे जर पाहिलं त्यांच्या विरुद्ध खेळणं तेवढं सोपी गोष्ट नाहीये. आणि या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्ची केली आहे, आणि लगातारचे 3 निर्धाव चेंडू त्याच निलेश वायदंडे यांच्या विरुद्ध, ज्यांनी या अगोदरच्या षटकात षटकार चौकार ठोकले होते. परंतु प्रयत्न करावे लागतील. यावेळेला मात्र प्रयत्न केलाय, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगला थ्रो पाहायला मिळाला अगदी सीमारेषेवरून, ज्या ठिकाणी 1 धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आता ती 20 धावा. समीकरण बदललंय. 13 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागतील. पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांची प्रचंड उत्कंठा पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वांचं लक्ष मात्र या ठिकाणी उसरली खुर्द या गावावर पाहायला मिळत आहे. यावेळेला पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रणित काही दाद देत नाहीयेत. काय बॉलिंग केली आहे, 2 ओव्हर टाकल्या, विकेट घेतल्या 3 आणि धावा दिल्या केवळ 8. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पेश केलाय. पाहायला मिळत आहे 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. पहिलं षटक गोलंदाजांचं होतं, दुसरं षटक फलंदाजांचं होतं, तिसरं षटक पुन्हा गोलंदाजांचं आहे. आता चौथं कुणाचं होणार, कारण 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. म्हणजे या 12 मधले 6 बॉल बाहेर मारायचेत. 6 धावां षटकाराची भाषा बोलायची ठरली तर. परंतु पाहूयात या ठिकाणी अभि चोरगे यांना गोलंदाजीसाठी आणलंय खरं, परंतु सिद्धांत म्हात्रे आणि निलेश वायदंडे आता मात्र प्रयत्न करावे लागतील. आता नाही तर 1 वर्ष परत नाही. तुम्हाला उसरली खुर्दमध्ये या गावदेवी उसराई चषकामध्ये खेळायचं असेल तर आता जर प्रयत्न नाही केले तर 1 वर्ष वाट पाहावी लागेल. आणि मोरिया 11 पळसपे हा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे, आणि आज मात्र ते पुन्हा एकदा तुम्हाला दाखवावं लागतील. आघाडीचे फलंदाज माघारी परतले, परंतु तुम्हाला मात्र या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील आणि आपल्या गावाच्या नावासाठी झुंज द्यावी लागेल. ग्रामीण क्रिकेट, गावासाठीचं क्रिकेट, अख्ख्या गावाचं लक्ष ज्यावर असतं ते क्रिकेट. गावदेवी उसराई चषक उसरली खुर्द. पहिला बॉल प्रचंड वेगात पाहायला मिळाला, अगदी खोलवर टाकला. काय बॉल टाकलाय अभि चोरगे यांनी, अगदी वेगात मात्र या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला. रेडीच नव्हते या ठिकाणी बॅटर की एवढ्या वेगात बॉल येईल खरा, परंतु तो आला आणि बॅटची कडा घेत 1 धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जबत मॅचच्या दिशेने तिसरे पंच मैदानात दाखल झालेले आहेत. 11 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, प्रयत्न करावे लागतील.
ओ यावेळेला बॅट तर फिरवली खरी, परंतु तदनंतर चेंडूचा टप्पा जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला गेला आणि लेग बायच्या स्वरूपातील धाव मिळते. समीकरण पुन्हा बदललंय. 10 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. गावासाठी प्रयत्न करायचे, बॅट फिरवायची आहे. एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय. युट्यूबवर देखील 24 लाईव्ह इव्हेंटवर आपण या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. पळसपी विरुद्ध बेलवली उसरली खुर्द मधील स्पर्धा आपण पाहतोय. ओ हो 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 यावेळेला पुन्हा वेगात बॅट फिरवली, परंतु बॉल एका बाजूला बॅट एका बाजूला, त्यामुळे अबी चोरगे हा बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाहीये. तिसरा पंच आयोजकांची सूचना अशी आहे की तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला मात्र मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवर मात्र धाव आली नव्हती, परंतु यावेळेला धावा येत आहेत. 4 धाव संख्या 4 ने पुढे जाईल. चौकार. या ठिकाणी आपण पाहू शकता 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता, म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. सोबत मॅचच्या दिशेने काही चेंडू डॉट आले खरे, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा निलेश वायदंडे सांगतायत मी मॅच सोडणार नाही, मी प्रयत्न करणार माझ्या गावासाठी. गावदेवी उसराई चषक मात्र पहिलीच मॅच या ठिकाणी रंगतदार अवस्थेमध्ये आहे. बेलवली एका बाजूला तर पळसपे एका बाजूला आपण पाहतोय. निलेश यावेळेला निलेश टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर ऑन साईडच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपातील धाव तिकडे पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 27 वर जाते, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. ती 7 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. मॅच या डावाचे की फॅक्टर जर पाहिलं तर प्रणित गायकर राहिले, परंतु पाहूयात अजूनही प्रयत्न करावेच लागतील. क्षमता आहे पळसपेमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता पुढे जात असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 28 आणि 6 चेंडूमध्ये अजूनही 28च धावांची आवश्यकता आहे. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. शेवटच्या षटकात सामना पोहोचलाय. पहिला सामना गावदेवी उसराई चषकाचा आपण पाहतोय. आम्ही आमचे मित्र आणि नामवंत क्रिकेटपटू हेमंत भगत यांचे आभारी असू, जे हे या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेत आहेत. त्यांचेच बंधू आणि नक्कीच एक युवा नेतृत्व मुकेशजी भगत यांना आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्दचं हे आयोजन आणि आमचे तमाम अतिथी आनंद घेत आहेत या मॅचचा. 6 चेंडू आणि 28 प्रयत्न करावे लागतील. पहिला बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर खेळला आहे. लॉंग ऑनचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 5 मध्ये 27. 56 धावा. सुरुवातीला असं वाटत होतं छोटं आव्हान आहे, परंतु या छोट्या आव्हानाला मोठं करण्याचं काम मात्र या ठिकाणी गोलंदाजांनी केलं आणि या मॅचवर पकड मात्र गावदेवी बेलवली हा संघ मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निलेश वायदंडे. प्रयत्न करावे लागतील आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या प्रयत्नात मात्र आणखीन एक विकेट. मॅच जवळपास आता औपचारिकतेकडे जाताना पाहायला मिळते. विकेट. सोबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण युवा शक्ती ग्रुपचे सन्माननीय दीपकजी प्रभू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दीपक प्रभू साहेबांना विनंती करेन, प्लीज आपण
स्वागत कक्षाकडे आपला आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारायचा आहे. युथ पॉवर, युवा शक्ती. खरं तर सांगितलं जातोय की तरुणांमध्ये असणारी प्रचंड ताकद आणि म्हणूनच त्या युवा शक्तीचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, वस्त्रालंकार आणि एक राजा शिवछत्रपतींची मूर्ती, राजांच्या जाणत्या राजाची ही मूर्ती तिरंगा शिवकर या संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. त्याचबरोबर सामना फार महत्त्वपूर्ण आहे. तदनंतर आणि मॅच मधील केवळ औपचारिकता या ठिकाणी एक चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी या बेलवली संघाची होताना पाहायला मिळाली. सुरुवातीला धावा नव्हत्या, उत्तरार्धात धावा झाल्या, त्यानंतर एक आव्हान उभं केलं आणि त्यानंतर गोलंदाजांनी काय जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि यावेळेला दांडी 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 गुल बोल्ड. विजयी संघाचं अभिनंदन आणि परास्त झालेल्या टीमला परत एकदा हार्ड लक फॉर दिस, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. पुढच्या शृंखलेसाठी तुम्हाला दिल्या जात आहेत कॉम्बॉक्सकडून शुभेच्छा. आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांच्या पवित्र शुभहस्ते जिल्हा परिषदेचं एक माझे नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचं एक उमद युवा नेतृत्व, त्यांच्या पवित्र शुभहस्ते एकीकडे असणार आहे सोसायटी पनवेल तर दुसरीकडे असणार आहे तिरंगा शिवकर. या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये गावदेवी शिवकर. येस, राजू ठाणगे यांच्या ओके ओके टॉस करून घ्या. साई सोसायटी पनवेल कॉल टेल टेल. खरं तर पनवेल सोसायटी टीम जिंकतोय. निर्णय लगेच अंमलात आणलं जाईल. घाईत आहेत. जाऊया परत एकदा. हस्तांदोलन करूनच आपण मैदान मोकळा करायचा आहे. पलसपे टीम आणि बेलवली टीम दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण हस्तांदोलन करून हा शृंखलेतील आपला खेळ पूर्ण करायचा आहे. तदनंतर शुभम पाटील बेलवली यांच्याकडून प्रणित गायकरसाठी आणि आकाश पवारसाठी प्रत्येकी 500 रुपयाची कॅश प्राईज आहे, नकद राशी आहे. संतोष पाटील बेलवली यांनी या बेलवली टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत तर त्या शुभेच्छांचा टीम करणार आहे स्वीकार. जाऊया एकीकडे दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल झालाय. सर फक्त मॅन ऑफ द मॅचची अनाउन्समेंट करतोय आणि राजेंद्र पाटील साहेबांकडून पुरस्कार होता. विजेत्या संघाला 1000 रुपयाचा पुरस्कार होता आणि ज्यांनी हॅट्रिक घेतली ते राजू ठाणगे यांच्यासाठी 500 रुपयाचा ते पुरस्कार देखील आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि ते तिकडे पाठवले जातील. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घोषित केला जातोय. त्यांनी 2 षटकं टाकली, 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आणि केवळ 8 धावा दिल्या. ते प्रणित गायकर ठरत आहेत. सामनावीर पुरस्काराचे मानकरी गावदेवी उसराई चषक 2024च्या पहिल्याच मॅच मध्ये प्रणित गायकर. येस, तर मी टॉसबॉक्सकडे चंदू शेट्टे सरांनाच विनंती करेन कारण शेवटचं सत्र अगदी तुम्ही बारकाईनं प्रणितचा खेळ पाहिलात आणि जेव्हा तो सत्र जे कॉमेंटेटर्स मायक्रोफोनवरती असत आहेत त्याला अगदी त्याचं पूर्ण विवरण धावांचं आणि त्याचबरोबर सर्व त्यांच्या खेळाकडे लक्ष असतोय, कॉन्सन्ट्रेट असत आहेत समालोचक. तर मी समालोचन कक्षाकडे परत एकदा विनंती करतोय चंदू शेट्टे सरांना या ठिकाणी दिली जाईल कॅश प्राईज आणि प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. येस, क्षेत्ररक्षण सोसायटी टीम पनवेल सोसायटी आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि ज्या टीमला आपण फलंदाजीसाठी पाचारण केलंय त्यांनी डगआउटचा खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो चला, फिल्डिंग टीमला विनंती असेल लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या ठिकाणी शिवकरचे सरपंच आनंद डवळे साहेब विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचं आहे आणि राजेंद्र पाटील साहेबांचा एक पुरस्कार आहे तो देखील या ठिकाणी
त्यांना आमंत्रित करेल या ठिकाणी. सर्वप्रथम जर पाहिलं यस, या ठिकाणी सामनावीर पुरस्कार, या ठिकाणी काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने, प्रभावित केलं, प्रॉपर लाईन अँड लेंथ, आणि विशेष म्हणजे जर पाहिलं तर गुडलेन स्पॉट असेल, गुडलेन स्पॉटच्या पाठीमागे असेल, सातत्याने टप्पे ठेवले आणि मॅन ऑफ द मॅच. कसं वाटतंय एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळतोय, आणि कशी वाटली ही स्पर्धा सुद्धा? स्पर्धा खूप चांगली आहे आणि खेळायला मजा येते. त्याचबरोबर गावासाठी ज्यावेळेला खेळता त्यावेळेला कसं वाटतं, आणि ज्यावेळेला केवळ 55 धावा झाल्या होत्या त्यावेळेला कशा प्रकारची तुमची मीटिंग झाली आणि काय योजना ठरली होती? योजना अशी काय नव्हती, पण मॅच जिंकायचं ठरवलं होतं आणि करून दाखवलं. तर या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना मात्र सामनावीराचा पुरस्कार मिळतोय. राजेंद्र पाटील साहेब या तुम्हीच या, तुम्ही 1000 रुपयाचा पारितोषिक होतं. पहिला सामना जो संघ जिंकेल त्या संघासाठी होतं. प्रणित गायकर यांच्यासाठी आणि आकाश पवार यांच्यासाठी 500 रुपये. राजू ठाणगे यांच्यासाठी देखील राजेंद्र पाटील साहेब आपल्याकडूनच आहेत. राजू ठाणगे, शुभम पाटील बेलवली या आपण आपल्याकडून देखील पारितोषिक आहे. या ठिकाणी हेमंत स्वतः खूप चांगले क्रिकेटर आहेत, आयोजकाच्या भूमिकेत आहेत, आणि मोर्या 11 पलसपे संघाच्या सोबत हेमंत भगत एक छानशी क्षणचित्र घेत आहेत. तोपर्यंत मंचावरती आमंत्रित करतोय RNJ फिटनेस क्लबची टीम आलेली आहे. परेश पाटील यांना विनंती असेल, RNJ फिटनेस क्लबचे ओनर तथा RNJ वायफाय केबल नेटचे ओनर. खरं तर एक यशस्वी स्पर्धा महाराष्ट्रातील बॉडी बिल्डिंगचे ज्यांनी यशस्वीरित्या पार पाडली, आणि तेव्हाही खरं तर ट्रॉफीचं योगदान हे ज्यांच्याकडून होतं त्या मुकेश भगतांच्या या गावदेवी उसराई चषकादरम्यान RNJ फिटनेस क्लबला विनंती असेल आपण या मंचावरती देवीदास भगत, त्यानंतर तर या ठिकाणी निलेश यांच्याशी 2 शब्द आम्ही, कारण त्यांच्या मित्राची स्पर्धा आहेत. नक्कीच प्रणित गायकर आपण यायचं, आपल्यासाठी देखील या ठिकाणी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. संजीव कोल्हे आणि सतीश कोल्हे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रातील सतीश कोल्हे आणि संजय कोल्हे सर, प्लीज आपण या, आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. आणि स्वीकारताना शूज असतील त्यांना विनंती असेल, प्लीज आपण शूज उतरवायचे आहेत. सतीशजी कोल्हे आणि संजयजी कोल्हे यांचा आदरपूर्वक सन्मान. बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रातील सन्माननीय सतीशजी कोल्हे, संजयजी कोल्हे, यस, मुकेश भगत यांचे परम मित्र आहेत मैत्रीच्या दुनियेतील. तदनंतर परेश पाटील, देवीदास भगत, जितेंद्र भगत, राकेश जोशी या सर्वांचंही शुभागमन या ठिकाणी. काही क्षणानंतरच त्यांचा आदरपूर्वक सन्मान. येस, फायनल डेज. सर निलेश वायदंडे यांच्याशी देखील 2 शब्द बोलणार आहेत, कारण आपल्या मित्राचं आयोजन आहे. कसं वाटलं? हार जीत तर क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे, परंतु कसं वाटलं या ठिकाणी येऊन खेळायला आणि या स्पर्धेविषयी? पिच खूप छान बनवले यंदा हेमंत भगत साहेबांनी, आणि ग्राउंड खूप क्लिअर बनवलं आहे. आमची थोडी बॅटिंग वीक झाली, मजा आली, पण आयोजन खूप भारी बनवलं. खूप चांगलं आयोजन या ठिकाणी सांगितले, कारण खूप कमी ठिकाणी अशा प्रकारचा विद्युत प्रकाश होत असतो, त्यामुळे तुमचं विशेष या ठिकाणी कौतुक. आणि कारण तुम्ही चांगली एक फाईट दिली होती, परंतु शेवट नाही करू शकलात. आणि राजू, आपण देखील हॅट्रिक, ही हॅट्रिक मॅच जिंकण्यानंतरची गोष्ट आहे, परंतु तुमची हॅट्रिक, मी तर म्हणेल राजूचं कमबॅक, कारण बराच कालावधी राजू दिसत नाहीये, परंतु आज कमबॅक झालं. मी म्हणेल तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मान्यवरांचे आभार आणि बक्षीस विजेत्यांचं कौतुक. संजयजी कोल्हे आणि सतीश कोल्हे सर आहेत, बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रातील एक फार मोठं, प्रचंड मोठं नाव. सन्माननीय संजयजी कोल्हे सर यांचा आदरपूर्वक सन्मान. वस्त्रालंकार दिला जाईल हेमंत भगत यांच्या पवित्र शुभ